सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै। जय श्री राम, जय राधे राधे। भगवान श्री कृष्ण द्वारा जे शिकले इथं ते पुराण, मीमांसा, तर्क, कल्प, धर्मशास्त्र, निरुक्त आणि ज्योतिष, 14 विद्या आहेत. व्याकरण, इकडे आहे छंदशास्त्र, प्रोसोडिक, शिक्षा, त्याच्यानंतर भगवान श्री शिकलेत आयुर्वेद प्रदान, संगीत प्रदान इथे, आणि यज्ञ, इंद्र सर्व प्रधान, देवता अग्निप्रधान, एवढे 14 विद्या भगवान. हे बघा, हे 14 विद्या आहे. वेद काय, यजुर्वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, वेदांग, शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, एवढं सगळं भगवान श्रीकृष्ण जिथे शिकले ते सांदीपनी आश्रम उज्जैन येथे आहे. आणि उज्जैनमध्ये भगवान श्रीकृष्णांनी ही सगळी शिक्षा घेतलेली आहे. सांदीपनी आश्रमाचा हा परिसर आहे सगळा. सर्वेश्वर महादेव महर्षि सांदीपनी तपस्थली है. यह शिवलिंग 6000 वर्ष प्राचीन है व महर्षि सांदीपनी जी ने इनको बिल्व पत्र से उत्पन्न किया. यह आश्रम की आराध्य शक्ति है. इनकी जलधारा में शेषनाग के दर्शन है जो प्राय भारतवर्ष में दुर्लभ है. शेषनाग के दर्शन मात्र कालसर्प दोष और पितृदोष मुक्त मार्ग है. तर ते असं ठिकाण आहे, हे ते स्थान आहे. हे आहे गौतमी कुंड. महर्षि सांदीपनी आश्रम में गौतमी कुंड को लोक श्रद्धा का प्रतीक है. पुराणोक्त विवरण के अनुसार महर्षि सांदीपनी के आश्रम में शिक्षा ग्रहण करते समय श्री कृष्ण का ध्यान इस बात की ओर आकृष्ट हुआ कि प्रतिदिन सुबह कुछ समय के लिए महर्षि सांदीपनी आश्रम में कहीं दिखाई नहीं देते थे. इस बारे में जब श्री कृष्ण गुरु माता से ज्ञात हुआ कि गुरुजी प्रातःकाल प्रतिदिवस गोमती नदी में स्नान करने के लिए जाते हैं, इस कारण गुरुजी को विद्यमान करने में विलंब होता है. गुरुजी को स्नान के दौरान आने जाने में होने वाले कष्ट निवारण हेतु श्री कृष्ण ने गोमती नदी के जल का प्रवाह किया. उनके आह्वान करने पर महर्षि सांदीपनी के आश्रम के समीप पावन गोमती कुंड हे भगवान श्रीकृष्णांनी हे केलेलं आहे. काय ही ते कुंड आहे, गोमती कुंड. श्रीकृष्ण द्वारा 64 कला ज्या आहेत ना, त्या ज्या शिकल्यात त्या इथे आहेत. 64 कलगा की दीर्घ काय असं हे. तर आपण ते ही आहे 64 कला. तर आता हे गीत, नंतर वाद्य, म्हणजे इथं गायन शिकले, इथे वाद्य शिकले, इथे नृत्य, इथे अलेख्य, इथे शिराहशिलेख. अच्छा, हे ते 64 विद्या आहेत ज्या इथे भगवान श्रीकृष्ण शिकलेत. त्या 64 कलांचं विवरण आहे ज्यामध्ये
दशावतार कंद. सगळं काढ गं, मला पण पाठव. व्यवस्थित काढ. स्वयंपाक करतात का माहिती ते. रसायन विद्या म्हणजे ह्या सगळ्या विद्या अति प्राचीन. बघितलं काय 23वे यज्ञ विद्या. काय सुंदर आहे बघा. भगवान श्रीकृष्णांची शिक्षा जिथं पूर्ण झाली ते ठिकाण, त्या ठिकाणी आपण बघा. तुम्ही काय काय आता हे काय झालं, रिफ्लेक्स झाले ते ग्लास लावून त्याला 28 झाल्यात. अशा 64 विद्या आहेत. ते आता आपण ते झाल्या. आणि शेवटी आपण जाणार आहे त्यांना जिथं आशीर्वाद मिळाला तिथं. भगवान श्रीकृष्णांची ही सांदीपनी ऋषींची तपस्थली. सदतीत वास्तुकला, तक्षण, बघितलं का. हे सगळं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं भगवान श्रीकृष्ण हे 64 कला आणि 14 विद्यांमध्ये प्रवीण होते. त्याच्यामुळं भगवान श्रीकृष्ण हे परिपूर्ण पुरुष होते. ते पूर्ण पुरुष. आणि भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांचं जीवन हे मर्यादित होतं आणि श्रीकृष्णाचं जीवन हे अमर्याद होतं. त्याचा थांग लागला नाही शेवटपर्यंत कधी कुणाला. सगळं काय कृष्ण कपट नीती सुद्धा काय वाटेल ते सगळं शिकले ते इथे. हे सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे. इथे बलराम सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण संपादन करायचं कसं आहे ते सगळ्या विद्या ते शिकले. आणि सगळ्या विद्यांमध्ये परिपूर्ण आणि निपुण होते ते. हे झाल्या 55 ही झाली 56 विद्या. हे झाले 57, ही 58, ही 59, ही 60, ही 61. सगळं त्यांना काही येत नव्हतं असं नाही. सगळं जाडून काढण्यापासून हो. आणि ही आहे शेवटची 64वी विद्या, मल्लविद्या. काय आम्ही इथे आल्यानंतर आहे गीता उपदेश. तर गीता उपदेश सुद्धा काय आहे इथं लिहिलं आहे. धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र वगैरे हे गीता उपदेशाचं सगळं विवरण आहे. काय जो गीता उपदेश केला तो सगळा त्याच्यामध्ये त्यांनी चित्रित केलेला आहे. असं सगळं मद्यपान काय त्यांनी खूप सुंदर केलं आश्रम बरं का. आता शेवटचं आहे त्यांचं पर्यंत शेवट झालेला आहे. खूप मोठं. अरे बापरे खूप मोठं आहे. एक फारच मोठा होईल बाबा. खूप मोठं म्हणजे खूप मोठं. एवढं करणं शक्यच नाही. हे एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये अख्खं ते इथपर्यंत अशक्य आहे आता सगळं. पण आपण तिकडे फक्त जाऊन येतो. 84 बैठक दर्शन येतात ते असे आहेत. अशी बैठक व्यवस्था. बापरे इतकं सुंदर आहे. चंद्रभाग कुंड, विषकुंड, बौला कुंड असं यथा गौरव भुजरंग गुलाल म्हणजे गिरिराज की परिक्रमा. काय भगवान कृष्णांनी इथे केलं ते सगळं याच्यामध्ये आहे.
ह्या सगळ्या त्यांच्या बैठक व्यवस्था आहेत. पंढरपूर, अच्छा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांची मंदिरं आहेत ना, ललित ब्रज गेलं असेल, नाशिकची बैठक आहे, नाशिक आहे, पनामृत सिंह, दक्षिण भारत, लक्ष्मण बालाजी, श्रीरंगजी, असं सगळीकडचं आहे ते. सेतुबंध, रामेश्वरम, मलयाचलम पर्वत, ताम्र नदी के तट पर, कृष्णा नदी, असं आहे ते. 47 जनार्दनजी की काय, त्रिलोक भांजी, तोताद्री पर्वतावरची आहे तरफसेनजी, सुरतमधली बैठक आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या ज्या 64 बैठका आहेत, 84, त्याची हे सगळं फोटो सहित वर्णन आहे. संभालिया, पिंडतारका, मूलगोमती हे, द्वारिका ही आहे, गोपीताला या, शंखोद्धार, हे खरं तर अभ्यासाचेच विषय आहेत आणि एका दिवसाचं हे होणार नाही, असं करून काही करणार नाही. ज्या 84 बैठक आहेत ना, त्याचं हे केदारनाथला 78वी, 79 व्यासाश्रम, हे हिमालय पर्वत, व्यासगंगा, मंदारचल पर्वत, अडेल, म्हणजे जिथं जिथं भगवान श्रीकृष्ण गेलते त्यांच्या सगळ्या बैठका झालेल्या आहेत. त्या सगळ्या चरणाट, म्हणजे त्याचं वरती वर्णन आहे, खाली त्यांची बैठक आहे. तिथं काय काय केलेलं आहे, हनुमान घाट, काशी, तत्वगुण, बावन, भोजनिकुंज, हे चतुर्थ कुमार, हे सगळं 84 बैठक ते झाले, असं सगळं ते वर्णन आहे. हे भगवान श्रीकृष्ण बलराम विद्यास्थळ आहे उज्जैनमध्ये त्यांनी शिक्षा घेतली आणि हे मुख्य मंदिर आहे. आतमध्ये आणि हे श्रीकृष्ण सुदामा बलराम विद्यास्थळ आहे. 4084 श्री कुंडेश्वर महादेव मंदिर, अतिप्राचीन खडे नंदी की अद्वितीय प्रतिमा आहे, असं हे मंदिर आहे आणि हे त्याचं दर्शन आहे. कुंडेश्वर महादेव मंदिराचं दर्शन आहे.